श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. घटस्थापनेच्या नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अखंड दिवा मी 3 प्रकारे सांगितला होता त्या पद्धतीने केला आहे का? जसं की मी सांगितलं होतं माझं सत्यनारायण सुरू आहे, तर सत्यनारायण भगवानांच्या बाजूला माता लक्ष्मीचा फोटो, कुलदेवीचा फोटो, एक तुपाचा अखंड दिवा, एक तेलाचा अखंड दिवा, याचप्रमाणे मी अखंड दिवा लावलेला आहे. घटस्थापना, घट जे असतात ते आमच्या गावी असतात, मी फक्त अखंड दिवा लावलेला आहे. खूप छान वाटत आहे आणि आता माझं सगळं आवरलं आहे. इवन म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे एक उपाय सांगणार आहे, तो उपाय सुद्धा माझा करून झालेला आहे. मी सकाळी केला आहे, पण आता हा व्हिडिओ यायला उशीर झाला, तर तुम्ही आज संध्याकाळी दिवे लागणीची वेळ आहे तेव्हापासून तुम्ही हा उपाय करू शकता. मी 2-3 पद्धतीने सांगणार आहे. मी कोणत्या पद्धतीने करत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की आज जो व्हिडिओ आहे अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे. घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. या सेवेने काय होईल, आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर ती दूर होईल. धन येतं पण धन टिकतच नाही किंवा पैसा आकर्षितच होत नाही, माता लक्ष्मी आकर्षितच होत नाही, तर धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होऊ लागतील. घरामध्ये आजारपण असेल ते दूर होईल. नवरा बायकोमध्ये भांडणं, वादविवाद होत असतील, एकोपा नाहीये घरात, त्या गोष्टी दूर होतील. त्याचबरोबर माता लक्ष्मीची, आई भगवतीची कृपा आपल्यावर होईल. आणि वर्षभर बघा कितीही प्रयत्न केला तरी जेवढी आपण आता मन लावून कुलदेवीची सेवा करतोय, तर अशी सेवा बऱ्याच वेळेला होत नाही. तर या 9 दिवसांमध्ये जर तुम्ही हा उपाय केला, तुम्हाला म्हणजे खूप 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 जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी आणि आपल्या कुलदेवीची कृपा होत आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा उपाय करणं अजून का महत्त्वाचं आहे, हे नवरात्रीचे 9 दिवस आई भगवती, आपली कुलदेवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये असते. त्यामुळे हा उपाय जो आहे तो म्हणजे कराच करा. 9 दिवस तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं झाला नसेल, तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला लहान बाळ आहे, तुमच्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल, तुमच्याकडे अखंड दिवा असेल किंवा नसेल, अगदी देवघरासमोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. तर मी तुम्हाला सर्वात पहिलं सांगते, मी ज्या पद्धतीने करणार आहे ते पुढे सांगते. अगोदर एक पद्धत सांगते, ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता मी अखंड दिवा लावलेला आहे, तर तिथे समोर बसून मी उपाय करत आहे, पण मी वेगळ्या पद्धतीने करत आहे, तो पण सांगते. किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे घटासमोर किंवा देवघरासमोर बसायचं आहे. सकाळची आपली आरती झाली त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे. आणि संध्याकाळची जेव्हा दिवे लागणीची वेळ आहे, आपण संध्याकाळची आरती करू, ती झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल, अगदी छोटीशी असेल तरी सुद्धा घ्या. याचे खूप जास्त रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. चांदीची वाटी नाहीये, काही हरकत नाही. मातीची आपली पणती असते ना, दिवाळीमध्ये आपण वापरतो, ती पणती तुम्ही घ्या. ती घ्यायची, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर अगदी 2 वड्या आपल्याला टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 लवंगा घ्यायच्या आहेत. 2 लवंगा, 2 कापराच्या वड्या. आणि काय करायचं, त्या ज्या लवंगा आहेत त्या 2 असतील लवंगा त्या तुपामध्ये, गाईचं जे तूप असतं त्याच्यामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत, बुडवून घ्यायच्या आणि त्या कापरावर ठेवायच्या आहेत. किंवा तुम्ही कापूर ठेवू शकता, त्या 2 लवंगा ठेवू शकता आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकू शकता गाईचं. आणि हे कुलदेवीच्या समोर ठेवायचं आहे आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. हे जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र आहे तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर 99 मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा मंत्र आपल्याला ते पूर्ण शांत होईपर्यंत म्हणायचं आहे. हे जर आपण रेग्युलर मध्ये केलं किंवा हे सुरू असताना तुम्ही श्री सुक्तम म्हटलं अगदी एक वेळा, म्हणजे श्री सुक्तम म्हणण्याच्या अगोदर जरी हे थोडंसं शांत झालं काही हरकत नाही. किंवा तुम्ही वरचेवर कापूर त्याच्यामध्ये टाकू शकता. हे केल्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होताना दिसून येईल. माता लक्ष्मीची कृपा होत आहे, हळूहळू आजारपण कमी होत आहे, धन प्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होत आहेत. घरातील वातावरणामध्ये थोडीशी शांतता बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा नवरात्रीच्या आपल्या पहिल्या दिवसापासून पुढे 43 दिवस कंटिन्यू किंवा 108 दिवस, कमीत कमी 21 दिवस किंवा हे 9 दिवस तरी तुम्हाला रेग्युलर करायचं आहे. अगदी म्हणजे तुम्हाला ना हे 9 दिवस आपण उपाय केला एवढा रिझल्ट दिसेल की तुम्ही पुढेच स्वतःहूनच 21 दिवस किंवा 43 दिवस हा उपाय कराल. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे
तो म्हणजे जर तुमच्या नवरा बायकोचे भांडणं होतात, अजिबातच पटत नाही, थर्ड पार्टीचा इश्यू आहे, नवरा बाहेरच्यांचं ऐकून घरात भांडणं करतो, तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही एक सांगितलं की त्याच्या उलट गोष्ट करतो, त्यामुळे घरातलं वातावरण बिघडत चाललेलं आहे, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, ती एखाद्या रूम मध्ये आहे, औषध उपचार करताय, किंवा बाधित व्यक्ती आहे एखाद्या रूम मध्ये आहे, तिला खूप उपाय केले, खूप ट्रीटमेंट केला, पण फरक पडत नाहीये. तर नवरा बायकोचा इश्यू असेल तर आपल्या बेडरूम मध्ये हा उपाय करायचा आहे, आणि आजारी व्यक्तीचा इश्यू असेल त्या व्यक्तीची जी रूम आहे त्या रूम मध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. सेफ्टीची काळजी घ्यायची आणि हा उपाय करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं, सेम चांदीची वाटी असेल तर खूप उत्तम, नसेल तर पणती छोटीशी घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला कापूर, 2 लवंग तुपामध्ये बुडवलेला आणि तेजपत्ता घ्यायचा आहे, ज्याला आपण बेलीफ म्हणतो, ज्याला तमालपत्र सुद्धा म्हटलं जातं. तेजपत्ता, 1 तेजपत्ता घ्यायचा आहे, तो तोडून घ्या, त्याच्यामध्ये बसेल या पद्धतीने आपल्याला ते घ्यायचं आहे आणि ते ठेवायचं, ते प्रज्वलित करायचं. हा बेडरूम मधला उपाय जो आहे तो आपल्याला आपण रात्री झोपण्याच्या अगोदर करायचा आहे. आणि जो आजारी व्यक्तीसाठी आपण हा उपाय करतोय, हा 3 सांजेच्या वेळेला, दिवे लागण्याच्या वेळेला आपण केला तरीही चालेल. आपण प्रज्वलित केलं की त्यानंतर आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे. जेव्हा आपण आजारी व्यक्तीसाठी हा करत आहोत त्यावेळेला हनुमान चालीसा म्हणायची आहे. आणि हनुमान चालीसा म्हणत असताना समोर एका ग्लासमध्ये तुम्ही पाणी पण ठेवू शकता आणि त्या ग्लासवर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि हनुमान चालीसा म्हणायची आहे. हनुमान चालीसा म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावा, उजवा हात तिथे पाण्यावर आणि समोर हे प्रज्वलित होत आहे. आता हनुमान चालीसा म्हणून होईपर्यंत जर हे शांत झालं कापूर वगैरे तर काही हरकत नाही, किंवा तुम्ही वरचेवर त्याच्यामध्ये कापूर टाकून देऊ शकता. हे केल्याने काय होईल की जी काही सगळी नकारात्मकता आहे ती दूर होईल. आणि हनुमान चालीसा म्हटल्यानंतर, आणि हनुमान चालीसा मोठ्याने म्हणा, मनातली मनात म्हणू नका, किमान स्वतःला ऐकू येईल, त्या आजारी व्यक्तीला ते ऐकायला जाईल अशा आवाजामध्ये बोला, आपल्याला म्हणायचं आहे त्या रूम मध्ये बसूनच. हनुमान चालीसा म्हणून झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते त्या पूर्ण रूम मध्ये स्प्रिंकल करायचं. त्या आजारी व्यक्तीच्या अंगावर असेल, बेडवर असेल, हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे. त्यानंतर हे उरलेलं पाणी जे आहे ते त्या आजारी व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचं आहे. असं आपण कंटिन्यू सेम 21 दिवस 51 दिवस तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं असेल तर करू शकतो, किंवा हे 9 दिवस आपण करू शकतो. बऱ्याच प्रमाणामध्ये त्या आजारी व्यक्तीला रिलीफ मिळत आहे असा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल. आणि सेम बाधित व्यक्तीसाठी सुद्धा हे, जेव्हा पती पत्नीसाठी आपण बेडरूम मध्ये हा उपाय करणार असू त्यावेळेला सेम ही प्रोसेस करायची. पण जेव्हा आपण ते प्रज्वलित करणार त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. म्हणजे काय की कुलदेवीचा मंत्र कमीत कमी 11 वेळा बोलायचा आणि त्यानंतर आपलं नाव, आपल्या मिस्टरांचं नाव, तुमचं जे गोत्र असेल ते, आणि तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की तुमचं जे नातं आहे ते घट्ट होऊ द्या, एकोपा निर्माण होऊ द्या, किंवा तुम्हाला जे वाटतं की तुमच्या मिस्टरांचे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, तुमचं नातं कसं असावं ते सगळं आपल्या कुलदेवीला स्मरण करायचं आहे. हात जोडून त्या जे प्रज्वलित आपण केलेलं आहे त्याच्याकडे बघून, बस एवढं करायचं आहे. आता हे उपाय केल्यानंतर त्याच्यातल्या ज्या लवंगा आहेत ते बाहेर आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो. हा पण उपाय कंटिन्यू आपण करू शकतो. नवरात्रीतल्या 9 दिवसात जरी तुम्ही हा केला तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट बघायला मिळेल. जो आजारी व्यक्तीसाठी आपण त्याच्या रूम मध्ये करणार आहोत तो आपण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा करायचा. जो आपण पती पत्नीसाठी करणार आहोत हा रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदाच करायचा आहे. आणि जो आपण सुरुवातीला पहिला सांगितला की अखंड दिवा किंवा घटासमोर, तो सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा करायचा आहे. आता मी कशा पद्धतीने हा उपाय करत आहे तर मी सकाळ आणि संध्याकाळ, जेव्हा सकाळची आरती असते त्यावेळेला, जेव्हा संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ आहे त्यावेळेला, हे दोन्ही वेळेला मी हा उपाय करत आहे. आता माझा सकाळचा करून झालेला आहे. आरती जी असते त्याच्यामध्ये 5 लवंगा घेतलेल्या आहेत, समोर फुल असणाऱ्या, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकला आहे आणि याने मी आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची आरती केलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही सकाळ संध्याकाळ या लवंगानी आणि कापूरनी आई भगवतीची आरती करायची आहे. हा खूप इफेक्टिव्ह असा रेमेडी म्हणू शकतो, सेवा करू शकतो. कारण बघा, आई भगवतीच्या सेवेसाठी, देवीच्या सेवेमध्ये लवंग, इलायची, कापूर या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जातात आणि ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आहेत, नकारात्मकता दूर करणाऱ्या आहेत. तुमची एखादी मनोकामना असेल ती तुम्ही बोला. सुरुवातीला संकल्प करा. हवं तर संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता, किंवा मनामध्ये फक्त इंटेन्शन ठेवलं तरीही चालेल. आणि या पद्धतीने तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस सकाळ संध्याकाळ आई भगवतीची आरती करू शकता. सकाळ संध्याकाळ शक्य नसेल तर फक्त संध्याकाळी केली
तरीही चालेल दिवे लागणीला, किंवा तुम्ही फक्त सकाळी केली तरीही चालेल. मी दोन्हीही वेळेस करत आहे. आता तुम्हाला याने आरती करायची नसेल तर तुम्ही काय करू शकता की जी नॉर्मल आपण आरती करतो ती आरती करायची आणि त्यानंतर आई भगवतीचा जो मंत्र असेल तो 11 वेळा 21 वेळेत बोलत फक्त हे करायचं आणि ह्याने तुम्ही ओवाळू शकता. या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. खूप म्हणजे चांगलं तुम्हाला या 9 दिवसामध्ये सकारात्मकता, आपल्या डोक्यामध्ये डिप्रेशन असतं बघा, सतत वाईट विचार असतात, हे दूर होत आहेत. कुठेतरी काम करण्याची खूप इच्छा आहे पण शरीर साथ देत नाहीये, मन सतत निगेटिव्ह विचारांनी म्हणजे सतत दुःखी असतं. तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कमी होताना, नकारात्मकता दूर होताना तुम्हाला अनुभवायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.